विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत 12वी मॅथमॅटिक्समध्ये पार्ट 1चे व्हिडिओज आणि काय नोट्स पाठवलेले आहेत. आता यापुढील भागामध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 याच्या नोट्स आपण पाठवणार आहोत किंवा काही व्हिडिओज आपण त्यासाठी पाठवणार आहोत. त्याची स्टडी आपल्याला करायची आहे. या पार्ट सेकंडमध्ये आपल्याला 8 चॅप्टरची स्टडी करायची आहे. पार्ट सेकंडमध्ये 8 चॅप्टर आहेत. त्यापैकी पहिले चॅप्टर आहे डिफरेन्शिएशन, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, थर्ड चॅप्टर इंडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन, फिफ्थ आहे ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, त्यानंतर डिफरेन्शियल इक्वेशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि लास्ट चॅप्टर बायनॉमियल डिफरेन्शिएशन. एवढ्या चॅप्टरची आपल्याला स्टडी करायची आहे. आपण 11वी सायन्समध्ये पार्ट सेकंडमध्ये लिमिट आणि कंटिन्युटी हे 2 चॅप्टर पाहिलेले आहेत. बेसिक चॅप्टरची स्टडी आपण केलेली आहे. तर या 2 बेसिक चॅप्टरवरच डिपेंड असणारे हे पुढील चॅप्टर्स या वर्षीचे असणारे डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरेन्शिएशन आणि दुसरं आहे इंटिग्रेशन. तर या 2 पार्टवर हा आपला पेपर आहे. आणि डेरिव्हेटिव्ह समजा आपल्याला समजले तर इंटिग्रेशन आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन या एकमेकाच्या अपोजिट प्रोसेस आहेत. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन या एकमेकाच्या अपोजिट प्रोसेस आहेत. तर आपण पहिल्या चॅप्टरकडे जाऊ. डिफरेन्शिएशन किंवा त्यालाच आपण डेरिव्हेटिव्हसुद्धा म्हणतो. त्या डेरिव्हेटिव्हची स्टडी करायची म्हणजे काय करायचं तर जे फंक्शन्स आहेत, वेगवेगळ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला या चॅप्टरमध्ये काढायचं आहे. लाईक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, लॉगॅरिथमिक डिफरेन्शिएशन किंवा जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ द पॅरामेट्रिक फंक्शन्स आणि लास्ट हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. अशा प्रकारच्या फंक्शनची आपल्याला इथं डेरिव्हेटिव्हची स्टडी आपल्याला करायची आहे. तर या डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरेन्शिएशनची स्टडी करते वेळेस थोडंसं आपण रिवाईज करू. याला आपण 11वीमध्ये शिकलेले आहोत की डेफिनेशन. याची डेफिनेशन आपण जी आहे डेरिव्हेटिव्हची, या डेफिनेशनमध्ये आपण एक फंक्शन घेतलं. वी टेक द फंक्शन y is equal to f of x or simply f of x with respect to x at x is equal to a, then derivative is denoted by f dash a or dy by dx. That is f dash a is equal to limit f of a plus h minus f of a upon h. This definition is called as first, this definition is called as the first principle of the derivative. Then there is another definition of derivative, that is second definition. In second definition, here we take the small increments in the function, that is delta x in increment, small increment in x and delta y in y. Then d limit delta x tend to x, delta y by delta x is equal to dy by dx. This is called the second definition of derivative. तर अशा प्रकारे ह्या 2 डेफिनेशन्स आपल्याला माहीत असतील. बेसिक डेफिनेशन ज्यावर आपल्याला पुढचं डेरिव्हेटिव्ह चॅप्टर आपल्याला लक्षात येईल. आणि या 2 डेफिनेशनचा वापर करून काही इथं स्टँडर्ड फॉर्म्युले जे आपण 11वीमध्ये शिकलेले आहेत तरीसुद्धा रिवाईज म्हणून इथं आपल्या पेज नंबर 1 टेक्स्टबुकमधल्या पेज नंबर 1वर आपल्याला दिलेले आहेत. इथं 14 फॉर्म्युले दिलेले आहेत. की
derivative of x to the power n is equal to n x to the power n minus 1. Derivative of 1 by x is equal to minus 1 by x square. Derivative of 1 by x raised to n is equal to minus n upon x raised to n plus 1. Derivative of root x is equal to 1 by 2 root x. Similarly, derivative of sin x, trigonometric function derivative of sin x is equal to cos x, or derivative of cos x is equal to minus sin x. Derivative of tan x is equal to sec square x. Another trigonometric function derivative of sec x is equal to sec x into tan x. Derivative of cosec x is equal to minus cosec x into cot x. Derivative of cot x is equal to minus cosec square x. Derivative of e raised to x is equal to e raised to x. Derivative of a raised to x is equal to a raised to x log a. Derivative of log x is equal to 1 by x. अशा प्रकारचे हे 14 फॉर्म्युले आणि त्यानंतर आपल्याला या डेरिव्हेटिव्हचे रूल्स हे सुद्धा बेसिक रूल याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. रूल्स ऑफ द डेरिव्हेटिव्ह बेसिक रूल्स आहेत. 4 रूल्स इथं दिलेले आहेत. समजा 2 फंक्शन्स असतील यू आणि व्ही. इफ यू अँड व्ही आर 2 डिफरेन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स, देन द ॲडिशन ऑफ 2 फंक्शन्स is the addition rule. That means y is equal to u plus v, then dy by dx is equal to du by dx plus dv by dx. This is the addition rule. In this addition rule, the addition of function, we take addition of function, then in derivative we take separate derivative and then add these 2 derivatives. This is addition rule. If we take subtraction of 2 functions u and v, then we say that the subtraction of derivative or subtraction rule. Another rule, product rule, is called the product rule. If y is equal to uv, then dy by dx is equal to u into dv by dx plus v into du by dx, or dy by dx is equal to first function into derivative of second plus second function into derivative of first. Then the ratio rule. Here we take 2 functions in the form of ratio, that is y is equal to u by v. Here u is not equal to 0. Then dy by dx is equal to v du by dvx minus u dv by dx upon v square, or dy by dx is equal to first function into derivative of second minus second function into derivative of first upon square of the second function. तर अशा प्रकारचे हे 4 रूल्स आहेत. ॲडिशन, सबट्रॅक्शन, प्रॉडक्ट रूल आणि रेशिओ किंवा डिव्हिजन रूल. तर या रूलचा आपल्याला इथं उपयोग होणार आहे या चॅप्टरमध्ये. आणि स्टँडर्ड फॉर्म्युले मी आत्ता सांगितले, त्या स्टँडर्ड फॉर्म्युल्याचा आपल्याला यूज करायचा आहे. तर अशा प्रकारे या स्टँडर्ड फंक्शन्स किंवा स्टँडर्ड फॉर्म्युले किंवा रूलचा यूज करून आपल्याला या चॅप्टरमध्ये जॉमेट्रिकल मिनिंग पाहायचं आहे. डेरिव्हेटिव्हचं कशा प्रकारे, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह कॉम्पोजिट फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन किंवा पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं हे आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यातला पहिला पॉईंट आपण घेऊ, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. आता कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. तर पहिल्यांदा कंपोजिट फंक्शन कशाला म्हणायचे आपण पाहू. की आपल्याला माहीत आहे की याच्यामध्ये साइन एक्स, लॉग एक्स, ई रेज टू एक्स अशा प्रकारचे जे फंक्शन्स आहेत त्याला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणतो, लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणतो किंवा एक्सपोनेन्शियल, परंतु हे सिंपल फंक्शन्स आहेत. पण जर हेच फंक्शन आपण या फॉर्ममध्ये घेतले, साइन रूट एक्स, त्याच्यानंतर लॉग साइन एक्स स्क्वेअर प्लस 5 किंवा ई रेज टू टॅन एक्स या फॉर्ममध्ये समजा आपण घेतलं, तर आपल्या लक्षात येईल की 2 फंक्शनचं कॉम्बिनेशन आपण इथं घेतलेलं आहे किंवा कॉम्पोजिशन आपण घेतलं, म्हणून त्याला आपण काय म्हणू, कॉम्पोजिट फंक्शन. अशा प्रकारचे जे फंक्शन्स आहेत त्याला आपण काय म्हणू, कॉम्पोजिट फंक्शन. तर या कॉम्पोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारे काढायचं, यासाठी
हा पहिला एक थेरम इथं दिलेला आहे, त्या थेरमचा आपल्याला यूज करायचा आहे. पहा थेरम काय म्हणतो, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स. हिअर y is equal to f of u and u is equal to g of x. Here we take the function y in the form of y is equal to g of x, that is composite function. Y is equal to f of g of x. Then dy by dx is equal to dy by du into du by dx. dy by du into u by dx या फॉर्ममध्ये आपल्याला घ्यायचा आहे. हा जो थेरम आहे पहिला, dy by dx इज इक्वल टू dy by du इंटू du by dx. तर या थेरमचा प्रूफ आपल्याला इथं अशा प्रकारे दिलेला आहे. आपल्याकडे टेक्स्टबुक असतील, टेक्स्टबुक समोर ठेवून तुम्ही हे पाहू शकता. प्रूफमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ यू अँड यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स. U is not a constant function. Here we take the small increment in x and y. That means delta x and delta y, or delta u and delta u also. तर ह्या इन्क्रिमेंट्स आपण घेतल्या. हे महत्त्वाचं एक सेंटेन्स इथं दिलेलं आहे, हे आपल्याला इथं घ्यायचं आहे की ॲज डेल्टा एक्स डेल्टा u delta y are small increment, then delta x is not equal to 0, delta u not equal to 0, delta y is not equal to 0. That means the small increments are not equal to 0. Then first consider the equation delta y upon delta x is equal to delta y by delta u into delta y by delta x. पहिल्यांदा हे कन्सिडरेशन आपण केलं. त्यानंतर कन्सिडरेशन केल्यानंतर या कन्सिडरेशनला आपण लिमिट दिलं ॲज डेल्टा एक्स टेन टू 0. लिमिट दिल्यानंतर काय झालेलं आहे की हेच इक्वेशन लिमिट दिल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळालं, लिमिट डेल्टा एक्स टेन टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा एक्स टेन टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू डेल्टा एक्स टेन टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. लिमिट सेपरेट द्यायचं प्रत्येकाला, त्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळेल. फर्स्ट वी सपोज दॅट ॲज डेल्टा एक्स टेन टू 0 देन डेल्टा यू टेन टू 0, दॅट मीन्स इन्क्रीमेंट टेन टू 0. देन the equation, above equation is delta x tend to 0 delta y by delta x, delta x tend to 0 delta y by delta u into delta u by delta x, delta x tend to 0 delta u by delta x. आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये की या इक्वेशनमध्ये सेकंड पार्टमधलं जे डेल्टा वाय बाय डेल्टा यू याचं इन्क्रीमेंट चेंज केलं. हे किती ठेवलं आपण, डेल्टा यू टेन टू 0. आणि सेकंड डेफिनेशननुसार हे जे सेकंड डेफिनेशन आपण घेतली, या सेकंड डेफिनेशननुसार याची जी व्हॅल्यू आहे ती किती यायला पाहिजे. सेकंड डेफिनेशननुसार आपण सेकंड डेफिनेशन पाहिली की लिमिट डेल्टा यू टेन टू यू डेल्टा वाय बाय डेल्टा यू इज इक्वल टू डी वाय बाय डी यू. डेल्टा लिमिट डेल्टा एक्स टेन टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला डेल्टा स्मॉल इन्क्रीमेंट डेल्टामध्ये घ्यायला आपण, इन्क्रीमेंट नसेल तर डी यूमध्ये आपण घ्यायला डी यू बाय डी एक्स अशा प्रकारे. तर इक्वेशन हे आपण वरचे दोन फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आपण कन्सिडर केलं. या दोन इक्वेशनवरून आपण काय लिहू शकतो, या दोन इक्वेशनवरून आपण काय लिहू शकतो की या सेकंड डेफिनेशनचा यूज केला तर लिमिट डेल्टा एक्स टेन टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. तर सेकंड डेफिनेशनचा यूज करून आपण त्याला अशा प्रकारे कन्वर्ट केलेलं. आणि सेकंड डेफिनेशन या साईडला आपण यूज केलं तर आपल्याला सेकंड डेफिनेशन यूज केली तर आपण या इथं यूज केली तर याची व्हॅल्यू काय होते, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स होते. आणि अशा प्रकारे आपल्याला हे जे लास्ट इक्वेशन मिळालेलं आहे
लास्ट इक्वेशन काय मिळालेलं आहे आपल्याला, dy/dx =dy/du इंटू du/dx. तर कंपोजिट फंक्शनचा हा थेरम आहे. समजा आपण या कंपोजिट फंक्शनमध्ये तर u आणि v दोन फंक्शन्स घेतलेले आहेत. 2 or more फंक्शन्स समजा असतील इथं, म्हणजे किती असतील, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण फंक्शन घेतले. u v अशा प्रकारे आपण फंक्शन घेतले. इथं कोणते कोणते फंक्शन घेतले, y u v अशा प्रकारे पुन्हा 2 फंक्शन आपण इथं कन्सिडर केले. तर याच्यानुसार पहा dy/dx =dy/dv इंटू v/du इंटू du/dx अशा प्रकारे आपल्याला, किंवा मोर फंक्शन्स घेतले आपण की याच्यामध्ये मोर फंक्शन्स u1 u2 ui पर्यंत फंक्शन घेतले i बरोबर 1 2 3. तर हाच जो चेन, हा जो काय म्हणता येईल आपल्याला, हा कंपोजिट फंक्शनचा थेरम आपल्याला या अशा प्रकारे लिहिता येईल. कोणत्या प्रकारे आपण लिहिलेला हा कंपोजिट फंक्शनचा थेरम, जास्त फंक्शन्स असतील तर dy/dx =dy/du1 du1/du2 du2/du3 -du n-1/du किंवा dun/dx. तर या प्रकारे आपण हा थेरम, तरी अशा प्रकारच्या जास्त फंक्शन असतील तर त्याला आपण काय म्हणतो, चेन रूल. तर कंपोजिट फंक्शनचा थेरम आणि चेन रूल आपण याच्यामध्ये पाहिलं. आता आपण एक याच्यावरचं एक्झाम्पल बघू. हा कंपोजिट फंक्शनचा स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचा एक टेबल दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स याच्यामध्ये समजा, फॉर एक्झाम्पल मी याच्यातलं एक प्रॉब्लेम समजा आपण इथं कन्सिडर करू की y =x²/5. फर्स्ट प्रॉब्लेम आपण इथं घेतलं, y किती आहे, पहिलं आहे y x रूटमध्ये काय घेतलेलं आहे आपण, x² + 5. आता हे कंपोजिट फंक्शन आहे, मेन फंक्शन आहे x² + 5 आणि आपण रूटमध्ये घेतलं म्हणून हे काय झालं, कंपोजिट फंक्शन. तर या कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण काढते वेळेस लक्षात घ्या की हा जो पार्ट आहे याच्यामधला रूटमधला पार्ट आहे, याला सेपरेट फंक्शन कन्सिडर करायचं. u कन्सिडर केलं आपण याला, u x² + 5. मग u कन्सिडर केलं तर काय होते, इथं हे जे फंक्शन आहे हे काय होईल, y =√u, म्हणजे y डिफरन्शियल फंक्शन ऑफ u होईल. आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u आपल्याला काढायचं. तर आपल्याला काय मिळेल, dy/dx विथ रिस्पेक्ट टू x काढायचं असेल तर dy/dx =dy/du इंटू du/dx. नाव वी टेक y =√u, y =√u घेतला आणि त्याला डिफरेन्शिएट केलं आपण, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u. तर आपल्याला विथ रिस्पेक्ट टू u कन्सिडर केलं तर आपल्याला काय मिळेल, इथं dy/du =d/du√u. आणि स्टँडर्ड फॉर्म्युल्यानुसार आपण याला काढलं, याचं डेरिव्हेटिव्ह 1/2√u आहे. आणि नेक्स्ट फंक्शन आपण काय घेऊ, u x² + 5. तर याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आपण काढलं, काय मिळते, du/dx =d/dx x² + 5. आपल्याला माहीत आहे x²चं डेरिव्हेटिव्ह 2x आहे, 5चं 0 आहे, त्यामुळं 2x आहे. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू dy/dxची आणि ह्या व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1मध्ये टाकल्या तर आपल्याला काय मिळेल, dy/dx =1/2√u इंटू 2x, 2 कॅन्सल झाले तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, x/√x² + 5. तर अशा प्रकारे आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण अशा प्रकारे काढू. आता याच्यातलं दुसरं एक्झाम्पल मी घेतलं, सपोज e⁻tan x. तिसरं एक्झाम्पल आहे e⁻tan x. आपण वेगवेगळ्या प्रकारे हे घेऊ शकतो, वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे e⁻tan x आपल्याला दिलेलं आहे, e⁻tan x. आता इथं काय करायचं, डायरेक्ट आपण डिफरेन्शिएट, इथं आता कंपोजिट फंक्शन काय e⁻tan x आहे, तर डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डायरेक्ट आपण याला डिफरेन्शिएट केलं तर काय मिळते, याचं डेरिव्हेटिव्ह जे आहे dy/dx =d/dx e⁻tan x. आता डायरेक्ट मेथड मी इथं वापरतो, या e⁻x चं डेरिव्हेटिव्ह आपण काढते वेळेस
ई रेस टू टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टॅन एक्स येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा पॉवर याचा टॅन एक्स आहे म्हणून टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला dy बाय डी एक्स ई रेस टू टॅन एक्स आणि टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक स्क्वेअर एक्स. तर सेक स्क्वेअर एक्स ई रेस टू टॅन एक्स आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारे या पार्टमध्ये याचं डेरिव्हेटिव्ह. तर ही डायरेक्ट मेथडसुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो. आता हे एक्झाम्पल आपण घेतलं y इज इक्वल टू लॉग एक्स टू दी पॉवर 5 प्लस 4. डायरेक्ट आपण काढलं या लॉगचं डेरिव्हेटिव्ह आपण 1/x घेतो तर 1/x² प्लस 5 हे पहिल्यांदा आपल्याला अशा प्रकारे मिळेल आणि पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं x² प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह. तर अशा प्रकारे हे डायरेक्ट मेथडनं आपण डेरिव्हेटिव्ह याचं काढलं तर आपल्याला काय मिळेल की हे डायरेक्ट मेथडनं काढलं तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारे आपल्याला घेता येईल. dy बाय डी एक्स इज इक्वल टू 1/x टू दी पॉवर 5 प्लस 4 5x टू दी 4 इज इक्वल टू 5x टू दी 4 अपॉन x टू दी पॉवर 5 प्लस 4. तर अशा प्रकारे आपण हे डेरिव्हेटिव्ह याच्या घेऊ शकतो. तर कॉम्पोजिट फंक्शन वेगवेगळे प्रॉब्लेम पुढच्या क्लासमध्ये आपण वेगवेगळे याच्या अजून प्रॉब्लेम्स घेऊ.